ओबड जागा आहे, याला ना लेवल करायचे. इथून माती उकरूया, थोडीफार जेवढी आपल्याला लागल तेवढी. जीव गेला, जीव औषा लागला. ते आता मी डाव्या हाताने पकडल आणि असं मारेल. तर मित्रांनो, आज आपल्या इथं काम करायचंय. तर ही जागा दिसते तुम्हाला, ओबड जागा आहे, याला ना लेवल करायचे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, जागा बघा कशी आहे, खालीवर आहे. हां, ते इथं ना भर टाकून आम्हाला लेवल करायचे. हे बघा, मग जागा दाखवतो मी. हे बघा, जागा बघा कशी आहे. इकडं खड्डा आहे, इकडे खड्डा आहे. हां, तर आम्ही नाही तर माती पिती टाकून दगडी बुगी टाकून ना जरा सरळ करणार आहे, म्हणजे एकसारखी. हां, जेणेकरून असं इथं स्लोप राहील, इथं स्लोप राहील थोडासा. हां, आणि इथं पण थोडीशी माती दगडी टाकून थोडं स्लोप करेल, जेणेकरून गाड्या वरती चढवता येतील आम्हाला. बघू शकता जागा कशी तुम्ही बघा, खालीवर जागा आहे. इकडे खड्डा आहे, इकडे खड्डा आहे, मध्ये आधी तो पाईप आहे. हां, तिथं आम्ही दगडी बिगडी टाकून ना रे लेवल करणार आहे. रे बघा, याच्या गाड्यात ना आपण त्या पहिल्या साईडला काढू आणि इथून इथं थोडीशी जागा आपण क्लीन करू. हे गाईचे वायसरत वगैरे आमचे, इथून आपण इथून थोडा रस्ता बनवू. आणि जर दिसत असेल तर साईडलाच मातीचा डोंगर आहे, माथा आहे. आपण इथून माती उकरूया, थोडीफार जेवढी आपल्याला लागल तेवढी इथं माती खणून आपण कोपऱ्यातून जाऊन तिथे टाकू. तर आज अख्खा दिवस त्याच्यामध्ये जाईल आपला. गाडीकडे खाली लावतो. हां, तिन्ही पण जागा खाली करतो पटापट. हां, तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता गाड्या खाली लावल्यात. हां, आता बघा जागा पूर्णपणे खाली झालेली आहे. बघा, इथे एक लेवल करायचे, थोडं धसासारखं करायचे, गाडी चाटतील वरती. त्याच्यानंतर बघा जागा खाली झाली मस्तपैकी. आता इथं आम्ही लेवल करू. हां, ही मशीन पण काढायला लागेल. मशीन चालू आहे का? मशीन चालू आहे. एवढे कपडे झाले ना, ही मशीन काढून पण आम्ही इकडे किंवा इकडे ठेवून देणार. हां, रे बघा, आपण ही अख्खी जागा मोकळी करून घेतलेली आहे. ती बघा, इथं आपली मशीन होती ती पण काढली. तर आपण इथून माती वगैरे उकरणार आहेत आणि तिथं आपल्या दारात टाकणार आहे. तर चला आपण आता कामाला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण थोडं फोडूया. हां, जेणेकरून माती जास्त भेटेल आपल्याला. मित्रांनो बघा, बघू शकता आमचे कामं चालू झालेले आहेत. असंच आपण एक एक दोन दोन पाट्या करून हा सर्वच्या सर्व एरिया लेवल करणार आहोत. ओके, मित्रांनो, आम्ही गेलो बोलत आईला कदरणार आहे तुम्हाला. मित्रांनो, अशाच पाट्या भरून भरून या दोघांना भरून देतोय. तर तिकडे जाऊन टाकतील मस्तपैकी. आईला मित्रांनो, खंता काय भेटली बघा, असले काचाची बॉटल भेटली. मित्रांनो, बल्ब भेटला बघा, काचेची बॉटल, बल्ब काय ना काय भेटतं ते. घाम निघला भाऊनो, घाम. तर मित्रांनो हे बघा,
आपण या साईडला माती वगैरे टाकलेली आहे आणि आता आपण इथं एक पाईप टाकतोय. माझा भाऊ कुठे तो डोंगर फोडतोय. हां, मी 2 मिनिटसाठी बसलो. आता मग मीच करत होतो. आता त्याची बारी. कसा दम लागतो का जीव जातो? अरे मिस तर करतोय. एक काय मारली कोदळ लगेच ह्या ह्या करायला लागला. तर मित्रांनो, आता तो करतोय, थोडा मी बसतो. हां, तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धं काम झालेलं आहे. म्हणजे अजून भरपूर काम बाकी आहे. तिथपर्यंत माती टाकून झाले. आता आम्ही सर्व जेवण करतो, कारण की काम करून आम्हाला भूक लागली. हां, तर आम्ही आता जेवण करतो. जेवण झाल्यानंतर बाकीचं काम आम्ही करून घेतो. तर मित्रांनो, जेवण करून झालं आहे आमचं. पोट भरून जेवलो. हां, त्याला आता आपण आपल्या कामाला लागूया. हां, बघू शकता काम थोडं बाकी आहे अजून. हां, अजून थोडी माती टाकायची. थोडं इकडे पण थोडे अजून टाकायचे. होऊन जाईल. काय करून आजच्यात माती टाकून घ्यायचे, म्हणजे कसं नंतर चोपणीने मारून मारून सपाट होऊन जाईल. चला, घेतलं परत आपलं सामान. हे बघा, परत माती उकरू, परत टाकू. चला. मित्रांनो, वातावरण बघू शकता झाले पावसासारखं. हे बघा, असं वाटतं पाऊस पडेल. त्याच्यात आम्हाला काय करू, मुरुम भरून टाकायचं घरापाशी. हो, वातावरण बघा तुम्ही कसं झालंय. इकडे बघा, पाऊस पडायला आले जवळजवळ. वातावरण कसं झालंय बघू. तर मित्रांनो, आता 6 वाजून गेलेले आहेत बरोबर, आणि पाऊस पण पडायला लागलेला आहे. तर आम्ही जेवढी माती उकरलेली आहे तेवढी सगळी आता पटापट गोळा करून टाकतोय, कारण की आता पाऊस पण जोरात यायला लागलाय. तर मित्रांनो, अचानक पाऊस यायला लागला बघा. मगाशी मी बोललो वातावरण झाले तसं. तेव्हा पटापट चाललंय भरायचं काम. बघा, पाऊस आलाय, अतिशय जोरात येते. पाऊस यायला सुरुवात झाली बघा. पटापट भाऊ. जीव गेला, जीव. पाऊस यायला लागला. चला, शेवटची पाठी. टाटा, बाय बाय. तर मित्रांनो, बघू शकता, हे बघा, आपण इथं सर्व भर टाकलेली आहे. सगळी त्यासाठी माती टाकलेली आहे. हे बघा, बघू शकता एकदम. हे आपण लेवल केलंय. हे बघा, इथवर गाड्या लावून दिल्यात, इथं आपल्या गाड्या लावल्यात. काय मित्रांनो, आता पाऊस आलाय, त्याच्यामुळं माती सध्या वाहता येणार नाही, कारण की पावसामुळं मातीत आपण चिखलच होतो. त्याच्यामुळे आता आपण थांबलोय, तरी बऱ्यापैकी आपण भर टाकलेली आहे. तर मित्रांनो, आपण हे बघा माती वगैरे टाकून तर घेतलेली आहे, आणि आता अंधार पण होत आलेलं आहे. आता वाजलेत किती, 7 वाजले, उजेड आहे. तर वेळ आहे, तर आपण एक काम करू, थोडीशी फावड्याने आपण लेवल करून घेऊ. हां,
पण भरपूर थकलोय. बाकीचं सपाटीचं वगैरे जे काम आहे म्हणजे जमीन लेवल वगैरे करणं, आता आपण ते उद्या करू. म्हणजे आता पुढचे 2-3 दिवस हे कामं चालतीलच. तर नमस्कार मित्रांनो, आज परत आपण हे जे कालचं उरलेलं काम आहे ते आपण आज पूर्ण करणार आहे. म्हणजे जसं काही तुम्ही बघितलं की काल आपण या सर्व जागेमध्ये माती टाकलेली आणि काल अंधार पण झाला आणि पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आपण काम बंद केलं. आणि आज परत आपण याच्यावर आता पाणी वगैरे मारणार आहे, त्याला थोडंसं सपाट करून घेऊ. आणि तरी पण जर परत आपल्याला माती लागली आपण परत तिकडून माती आणून इथे टाकूया. तर चला आपले उरलेले काम सुरू करूया. टाकल्याच्या बोचा एकदम एवढे फटके दिले ना, मी लय फटके दिले. कुठं चालला टाकल्या पाण्यात भिजायला? अरे पाणी मारतोय ना, नालाय का साईड लाव ना. भिजशील ना पाण्यात, चालेल तुला? अय अरे तू पाण्यात चाललायस? नखरे करतो चला साईडला. हा वरती पाणी मारू. लाईट आयला कुठली हिब्रू भाषेत बोलतो काय माहिती. हिब्रू भाषेत बोलतो तू? अडकल्या हिब्रू भाषेत बोलतो. बघा छोटे छोटे पोरं सुद्धा मदत करतात आमची. तर मित्रांनो हे बघा, आपण हे जे असं पाणी मारतो एकदम जास्त प्रमाणात, त्याने काय होतं, जे खाली गॅप वगैरे असला मातीच्या किंवा धूळ असते किंवा दगडांमध्ये गॅप असतो ना, तर आपण असं जास्तीचं पाणी मारलं ना तर माती खाली बसते. माती खाली बसल्यावर जागा कळून येते की उंच कुठे आहे किंवा खाली कुठे आहे. जिथं समजा उंच झाली, जिथं खड्डा झाला तिथं आपल्याला अजून माती टाकता येते. तिथं उंच झाला तिथून थोडीशी माती काढता येते आणि एक प्लेन आपला अंदाज येतो. त्याच्यासाठी आपण हे सर्व पाणी मारून घेतो. जे सिमेंटाचं करतो तेव्हा गरज नसते, पण गाव साईडला आपण जेव्हा मातीचं करतो, मातीचा ओटा वगैरे बनवतो, तेव्हा हे सगळे कामं केले जातात. लाईट गेली. झाला मित्रांनो, आता लाईट गेलेली आहे. गाव साईडला लाईट जाते येते. आता जोपर्यंत लाईट येते तोपर्यंत आपण दुसरीकडे माती टाकून घेऊ. लाईट आल्यावर परत पाणी मारू. जोपर्यंत लाईट नाही येत तोपर्यंत आपण माती टाकू, थोडासा खड्डा बुजवून घेऊ. लाईट आल्यावर परत पाणी मारू. चला मी माती घेऊन येतो. तर मित्रांनो, सर्वीकडे पाणी मारून झाले. इथून एवढं चोपून झालंय माझं. आता इकडे चोपायचं. ते कसं चोपतात तुम्हाला मी दाखवतो. मला काय माहित नाही, मी कधी करेल नाही, तरी थोडंफार माहिती आहे कसं करतात. ही चोपणी, याला चोपणी म्हणतात बरं का. ते आता मी डाव्या हाताने पकडन आणि असं मारेल. असं घ्यायचं, असं मारायचं. मित्रांनो, आज पण पाऊस आला, बघू शकता तुम्ही. हे बघा पाऊस आलेला आहे. मस्तपैकी पाऊस चालू आहे. अखेर काय पाऊस पडला, लय दिवसापासून पाऊस पडेल नव्हता. पावसाळी सुरुवात झाली मस्तपैकी. हे बघा मस्तपैकी पाऊस पडायला सुरुवात झाली. इकडे पाऊस पडतो, इकडे मी काम करतोय. पहिले मी माझं काम करून घेतो, आता हे पण राहील पावसाच्या नादामध्ये.
तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं चोपून झालेलं आहे आमचं. हे बघा इकडे पण चोपून झालेलं आहे मस्तपैकी. आता हे बघा हे शेण आहे, हे शेण आणलेलं आहे इथं. तर मित्रांनो हे शेण आणि पाणी मिक्स करून आम्ही ओट्यावरती टाकणार आहे. तर मित्रांनो फायनली आमचं अंगण झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे. हां तुम्हाला मी अंगण दाखवतो. हे बघा हे सर्व अंगण झालेलं आहे मस्तपैकी. शेणाने सारून बिरून झाले सर्व. अजून ते ओलच आहे. नंतर थोडं सुकल्यानंतर परत शेणाने सारून परत चोपून जेवढं आम्हाला मारता येईल तेवढं मी ते मारून घेऊ, जेणेकरून अंगण आमचं चांगलं राहील. नाही आता जास्त चोपलं नाही ना तर परत खड्डे होईल. तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. थांबा. हे बघा पहिला अंगण दाखवतो तुम्हाला. अंगण बघून घ्या. हे बघा तिथून तिथपर्यंत झालेलं आहे प्रॉपर. हे बघा अजून नरमच आहे. हे बघा दाबणार पायाने. हे बघा अजून नरमच आहे. अजून खूप चोपायला लागणार आहे, पण झालं थोडंफार मस्त. हे बघा त्याशी चोपत होतो, शेणाने सारून घेतलं, चोपत होतं बघा, खड्डे पडलेत. हां आता जोपर्यंत ते नॉर्मल जरा सुकत नाही तोपर्यंत आम्ही चोपणार नाही. कारण की आता डायरेक्ट चोपलं तर परत खड्डे पडतील. त्यामुळं आम्ही आता चोपणार नाही. थोडं सुकल्यानंतर नॉर्मल नंतर चोपू, परत शेणानंतर परत चोपू. जेवढं चोपून आम्ही एवढं याला लेवल करू तेवढं चांगलं टिकेल. आणि जास्त चोपलं नाही असं गेल्यानंतर तो परत फुटेल, असे खड्डे होतील. त्यामुळे आम्हाला चोपायला लागणार आहे. तर मित्रांनो पाऊस खूप चालू आहे. एवढा पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे हे अंगण ओलत राहतं. जेव्हा पाऊस थोडा थांबल, थोडंसं ऊन बिन पडेल तो तर वाटत नाही तर तो थांबणार आहे. ऊन पडेल तेव्हाच नॉर्मल सुकल, तेव्हाच आम्ही बाकीचं काम. चला मित्रांनो बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.